29 महापालिकांच्या 29 बातम्यांचा आढावा घेऊयात. मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली खरी, मात्र काँग्रेस आणि वंचितमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही त्रस्त आहोत असं विधान वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केलं. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात यंदा 111 जागांसाठी 100 माजी नगरसेवक नशीब आजमावत आहेत. यामध्ये 4 माजी महापौर, 2 माजी उपमहापौर, 9 स्थायी समिती सभापतींचा समावेश आहे. आणि महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली. आपलं ठाणे आपला देवाभाऊ अशी टॅगलाईन देत भाजपनं नवी खेळी केली. यावेळी फडणवीसांनी मुलाखतीत विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. त्यावेळी भाजपकडून ठाणे शहरात LED स्क्रीनच्या माध्यमातून मुलाखतीचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा वचननामा प्रसिद्ध केला. वचननामा प्रसिद्ध करताना शहरातील मूलभूत गोष्टींवर भर देण्यात आला. तसंच कायदा सुव्यवस्था, सायबर गुन्हे नियंत्रण, हरित शहर अभियानावर भर देण्यासाठी विशेष महत्त्व दिलं जाणार आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का लागलेला आहे. तर माजी नगरसेविका सुषमा लोपिस यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती कमळ घेतलं. भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.